पतित पावन प्रयागराज या तीर्थक्षेत्राला संजय राऊत सारखा माणूस पाप धुण्याची जागा म्हणत असेल तर हा करंटेपणा आहे। एक गोष्ट त्यांना सांगितली पाहिजे की तुम्ही राजकीय महत्त्वाकांक्षापोटी हिंदुत्वाचं गाठोडं फेकून दिल्यानंतर तुम्ही आता निधर्मी झालात, तुम्ही पुरोगामीच्या मांडीला मांडी जाऊन बसलात। त्यामुळं तुम्हाला हिंदुत्व, हिंदू धर्म, सांस्कृतिक आचार विचार रूढी परंपरा याचं काही देणं घेणं राहिलं नाही। तुम्ही आज असं म्हणालात की प्रयागराज म्हणजे पाप धुवायला असलेली जागा, हा तुमचा वेडेपणा आहे। प्रयागराज एक अनुष्ठान आहे, एक पावनभूमी आहे आणि तिथं गेल्यानंतर आत्मिक समाधान मिळतं। तिथं गंगा स्नान केल्यानंतर एक पुण्यकर्माचा तो भाग आहे। या जगातले 80 कोटी लोक वेडे नाहीत की तिथं जाऊन स्नान करायचं म्हणून। तुमचं जाणं झालं नाही, तुम्ही जाणीवपूर्वक गेला नाहीत आणि जे गेलेत त्याची थट्टा करता तुम्ही, हा वेडेपणा आहे।